आप ये आहेत ना मंत्री साहेब? आहे का? आलो साहेब. चला चिरंजीव. सूर्या काय झालं? चल आत. नाही तुझा मी थांबतोय. लाजतोयस का आत यायला? त्यात काय एवढं घाबरण्यासारखं? अरे आत माणसासारखीच तर माणसं आहेत. चल आत चल. सूर्या मला एक फोन येतोय. हे बघ तिथे जेंट्स लाईन आहे, तिथून आत ये. मी लेडीज लाईन मधून येते. ठीक आहे? दादा आतमध्ये इथनच जायचं ना? How dare you touch me? ओ, इंग्लिश नहीं आती ना? काय झालं? काय चुकीच्या रांगेत आलो का मी? जगह सही है, लेकिन इंसान गलत आ रखा है. और ये क्या कपड़े पहने हैं? ये क्या चप्पल है? और अजीब सी बदबू भी आ रही है. गार्ड, इसको बाहर निकालो. कौन है? लायकी नाही नेता तोंड ओढ करून. सिक्योरिटी, बाहर निकालो इसको. कहाँ से आते हैं? यहाँ रहूंगा मैं. Hey, stop it! What are you doing? सूर्या, तू ठीक आहेस ना? याला मॅनर्स शिकवण्याआधी तुम्ही मॅनर्स शिकून या. कोणाशी असं बोलतात का? वो इनके कपड़े देख के. कपड्यांवरनं जज करणारे तुम्ही कोण लागून गेलात? हे मालक आहेत का या हॉटेलचे? नाही मॅडम, हे गेस्ट आहेत. आमच्यासाठी सगळेच सारखे. आमच्या हॉटेलचे मालक, मॅनेजर किंवा स्टाफ कधीच कोणाशी असं वागत नाही. अमेनोरा हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक आमच्यासाठी खासच असतो. अतिथी देवो भव. ऐकलं? इथे मॅनेजरलाच काही प्रॉब्लेम नाहीये तर एका इनोसंट माणसाला अडवणारे तुम्ही तरी कोण? यापुढे कपड्यांवरनं जज करताना 1000 वेळा विचार करा. मॅडम, हे फार चुकीचे वागले सरांशी. त्यांच्या वतीने मी माफी आपली मागते. नो प्रॉब्लेम. यात तुमची चूक काहीच नाहीये. अमेनोरा द फोन हॉटेलचा स्टाफ मला माहीत आहे आणि खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहे. डोंट वरी. थँक्यू मॅडम. हॅव अ गुड डे. चल सूर्या. तुळजा केवढं बोललीस त्या माणसाला? कोणतरी मोठा माणूस होता तो. कपडे बघितले का त्याची? सूर्या माणूस कपड्याने नाही तर स्वभावाने मोठा ठरतो आणि तू त्याच्यापेक्षा लाख पटीने मोठा आणि मनाने श्रीमंत आहेस. आणि खरं तर माझंच चुकलं. मी असं तुला एकट्याला सोडायला नको होतं. चल सूर्या, चल. साहेब, अहो सांगायला कसं तरीच वाटतंय. अहो पण तो सूर्या, तो तर वहिनींना घेऊन डायरेक्ट लॉजमध्येच गेला. ते पण एकदम 5 स्टार. फोटो पाठवलेत बघा. तर साहेब, आम्ही जाऊ का? नाही, नको. त्यांना भनक बी लागली नाही पाहिजे. लांबनच लक्ष ठेवा. बाकी मी बघतो. कसलं भारी आणि मोठं हॉटेल आहे गे. सगळं कसं चकाचक आहे एकदम. असलं हॉटेल बी असते स्वप्नात वाटलं नव्हतं मला. इथं पाय टाकायला बी विचार करावा लागतो. उगाच आपल्यामुळं लादी खराब व्हायला नको. केवढं हे बघ. सूर्या,
आता काय झालं तुला? तुळजा, हे असले जगामगा वातावरणाची सवय नाही ग मला. आपण एक काम करू की याच्यापेक्षा एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये सिद्धार्थला भेटूया की. खूप तडपण आलंय ना तुला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन. मी आहे ना तुझ्यासोबत. चल चल. तुळजा, हा, लोक उगाच माझ्यामुळे तुझ्यावर हसतील, तुला त्रास होईल उगाच. तू माझा मित्र आहेस आणि मित्रांमुळे त्रास नाही, आधार मिळतो. ये. मागे टेकून बस. अवघडल्यासारखं बसू नकोस. रिलॅक्स हो. आहे ना मी तुझ्यासोबत. हाय सिद्धार्थ. तुझा मी एका मीटिंगमध्ये, मी फ्री होऊन तुला कॉल करतो. काय म्हणला तू? मीटिंगमध्ये थोड्या वेळात फोन करेल म्हणाला. बर. तुळजा, अगं कधी येणार त्यो? त्याला तुझ्यापेक्षा मीटिंग महत्वाची आहे का? सूर्या, तुला माहिती आहे प्रेम कुठल्या गोष्टीमुळे टिकून राहतं? कुठल्या? विश्वास. आणि मला माझ्या सिद्धार्थवर पूर्णपणे विश्वास. मला माहित आहे तो त्या मीटिंगमध्ये आमच्या लग्नाबद्दलच काहीतरी प्लॅन करत असणार. त्याने त्याचं आयुष्य शून्यापासून उभं केलंय रे. त्यामुळे पैसा आणि प्रेम यात कोणाला इम्पॉर्टंट द्यायचं हे त्याला चांगलंच माहिती. खूप निस्वार्थी आणि प्रेमळ आहे रे तो. त्यामुळे मी त्याला जीवापाड प्रेम करते. मी तर इमॅजिनच नाही करू शकत की त्याच्याशिवाय माझं आयुष्य कसं असेल. हॅलो. थिंक ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. आता देवील नको बरं का. चला पटापट, आपल्याला जायला लागेल लगेच. सॉरी यार, माझ्यामुळे तुम्हाला वेट करायला लागले ना. इट्स ओके. सूर्या, सूर्या. अहो नको नको, का लांब राहा तुम्ही. अरे, तुझाचा मित्र म्हणजे माझाही मित्र. एक मिठी तर बनतेच यार. अहो पण उगाच माझ्यामुळे तुमचे कापड खराब होतील. हो, कापड. बरोबर बोलला. पण मग मला एक काम करावं लागेल. अरे, काय करतो मी? मी माझ्या मित्रांना असं सुचवतो, पण तो मित्र आगाव असेल ना तर त्याला उचलून आपटतो. सूर्या यार, खरंच थँक्स. तू तुळजाला इथे आणलंस आणि आपण एकदा मित्र म्हणलं ना की विषय संपला. मग मित्र गरीब श्रीमंत हे असले भेदभाव नाही करत मी. तू मित्र आहेस आपला. बसा. बोल सूर्या, काय घेणार? काय बी झालं? कॉफी? हा. मॅडम, तुम्ही काय घेणार? मला तुझा वेळ हवा. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. सूर्या, प्लीज काउंटरवर जाऊन ऑर्डर देशील? मीच गेलो असतो रे, पण तुला माहिती आहे आमच्याकडे बोलायला फार कमी वेळ आहे. प्लीज. हा, जा तुम्ही. सूर्या, सूर्या, तू आहेस तसाच राहा. अजिबात बदलायची गरज नाही. यार, हा सूर्य किती
किती निखळ मनाचा आहे, हेल्पिंग नेचर आहे. याच्यासारखा माणूस मी आधी कधीच नाही पाहिलाय ग. ही गावची माणसं किती प्युअर सोल असतात, अगदी निखळ. आणि हा सूर्या पण अगदी त्यांच्यासारखाच आहे. हो. गुड मॉर्निंग सर, हाऊ मे आय हेल्प यू? चांगलं आहे, मस्त आहे. व्हॉट डू यू वॉन्ट सर? काय हवंय तुम्हाला? 3 कॉफी द्या. हॉट और कोल्ड? ते राहू द्या, तुम्ही गरम द्या आणि स्पेशल करा. यू मीन हॉट राईट? हो. विच वन सर? लॅटे, कॅपेचिनो, एक्सप्रेसो, अमेरिकानो? नाही, अमेरिका नाही, भारत. नो नो सर. ओके, आय विल गिव्ह यू कॅपेचिनो. त्यापेक्षा राहू द्या, एक काम करा तुम्ही, चहाच द्या आपलं. हॉट और कोल्ड? अहो काय हॉट और कोल्ड असं असतं कुठं? चहा म्हणलं की चहा असतो ना. तुम्हाला नसेल द्यायचं ना तर नाही म्हणून सांगा, राहू द्या. ओके सर, जस्ट अ मोमेंट. 1200 रुपये. 1200? कॉफीचे 1200. एवढ्या पैशात ना आमचा गाव चहा पेलं असतं. चहा काही सोन्याच्या कापात देता का तुम्ही? हां, हॅव अ सीट सर, आम्ही आणून देतो तुम्हाला ऑर्डर. सुकून असते बाहेर यायला काही. मस्त बसतो. हॅलो मॅम. हॅलो सर, मला तुमचा थोडासा वेळ मिळेल का? येस ऑफकोर्स. मला तुमचा फीडबॅक हवा होता. आमची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली? खूपच छान. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. खूपच छान आहे. मी ॲमेनोरा द फन हॉटेलमध्ये नेहमीच येत असते आणि मला तुमची सर्व्हिस खूप आवडते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. सिद्धार्थ, या हॉटेलचं तर मॅनेजमेंट उत्तम आहे, पण आपल्या लग्नाच्या मॅनेजमेंटचं काय? सिद्धार्थ, तुला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल रे. तुला नाही माहीत माझे डॅडी कसे आहेत. त्यांना आपल्या रिलेशनबद्दल थोडा जरी संशय आला तर त्या सत्यजित सोबत माझं लग्न लावून टाकते आणि मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न. मी तुझा डोंट वरी. अगं मी आहे ना. तुझं लग्न माझ्याशीच होणार. आपल्या दोघांची गाठ त्या वर्षाने केव्हाच बांधून ठेवली. हो हो, राहू दे. तू इथे मी तिथे. तुला नाही माहीत मला किती टेन्शन आलं होतं ती लग्नाची शॉपिंग करतात. थँक गॉड सूर्या माझ्यासोबत आहे. थोडी तरी होप्स आहे. तो नसता तर आपलं भेटणं तर लांबच, साधा आपल्याला एकमेकांना बघताही आलं नसतं. बिचारा खूप मदत करतोय आपली. खूप चांगला आहे रे तो. खूप कमी शिकलाय, पण जर आपला एवढा शिकला असता ना तर बघ आज कुठच्या कुठे असता. अच्छा, पण माझ्या जागेवर नसताना. तुझी जागा कोण घेऊ शकतं का? तू एकमेव परफेक्ट व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात. एवढा शिकलेला, मला समजून घेणारा, इतक्या चांगल्या घरातला आहेस तू. आणि स्टॉप स्टॉप स्टॉप. अगं किती ते कौतुक. तुला ना प्रेमरोग झालाय. हो का डॉक्टर साहेब? मग लवकरात लवकर माझ्याशी लग्न करून हा रोग बरा करा ना. येस ऑफकोर्स. बट फर्स्टली मला तुझं ब्लड प्रेशर चेक करावं लागेल. मग तुझं हृदय ते माझ्यासाठी किती धडधडतंय ते बघावं लागेल. आत्ताच बाहेर आलते, परत आत गेले. लयच ताकद दिसते यांच्या प्रेमात. हे चले.
तुझा चल उठ पटकन, उठ उठ सूर्या चल. तुझा अरे अरे काय झालं, तुम्ही दोघे असे कुठे गेला होता? सिद्धार्थ, माझे डॅडी इथे आलेत. आम्हाला लवकर निघावं लागेल. तुझा अगं आपल्या लग्नाच्या प्लॅनिंग बद्दल मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. सिद्धार्थ, आता नको रे. सूर्या सूर्या प्लीज मोजून 15-20 मिनिटं, जास्त वेळ नाही घेणार. बरं ठीक आहे. चला. कधी येणार आहे ते? पोरींनो, कसलं गिफ्ट आवडेल ग तुळजाला? मला वाटतं नोज मधलं ना ते इयर मधलं काहीतरी देऊ. काय? अगं म्हणजे नाकातलं किंवा कानातलं देऊ. ढिगाने पडले असतील तिच्याकडे कानातली. आपण तिला तसं पण मागच्या वेळी नथ दिली होती ना. मग काय द्यायचं? पुस्तक देऊया का? ए नको नको, आधीच एवढा डॉक्टरचा अभ्यास करून वैतागली असेल ती. चॉकलेट. काय? चॉकलेट द्यायचं? नाही नाही, मला पाहिजे, भूक लागली. दादा, हे चॉकलेट कितीचं आहे हो? ते बाहुलीवरती फ्री आहे. काय सांगता? संपला विषय. अक्का, राजू, आपण ना तुझ्यासाठी बाहुली घेऊ. खूप आवडेल तिला. मस्त वाटेल हो ना? पाहिजे ते घेऊन टाक. नाहीतर राहू दे, आपण काहीतरी चांगलं बघू. दादा, हा लुडोचा गेम कितीचा आहे हो? मजा येईल तिला खेळायला. लुडो? ती काय लहान आहे का लुडो खेळायला? काय लगा, ह्यांच्या खानदानात एक जण गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक जण 5 वर्ष झाली एकाच वर्गात. साधा एक विषय सुटना. आय, तू माझी हुशारी काढायला जाऊ नको, कळलं ना? स्वतःच बघ की जाऊ. 7 वर्षापासून मला जिम काढायचंय, मला जिम काढायचंय बोलतोय. कुठे आहे जिम? हा, कुठे आहे जिम? दाखव की. आला मोठा. जीप कमी चालव, जाऊन जीप चालव जा. ए, माझ्या जिम बद्दल काय बोलायचं नाही हा, सांगतो तुला. नाही तर काय? नाही तर काय करणार आहेस? नाहीतर हे बघ, मी लय वाईट आहे हा. अरे तुझ्यासारखं वाईट ना तसं मी कोण नाही अख्ख्या गावात. काय करणार नाही तर? ए गबसा, माझ्या हसू नको. नाहीतर काय तुला काय समजत नाही का? तू कशाला तुम्हाला भांडण असलं ना तर बाहेर चला. तिथे दुकानात राहणार नको. चला बाहेर वा बघू. बस येऊन दरवेळी माझी जिम काढते हा? वेलकम. तू नेहमी म्हणतेस ना, यू वॉन्ट युअर ओन हॉस्पिटल, सो दिस इज युअर हॉस्पिटल. नो वे. सिरियसली? येस. सिद्धार्थ, I love you so much. खरंच तू तुझ्या डोळ्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघतोयस आणि म्हणून मला तू खूप आवडतोस. I can't believe की हे माझ्या नावाचं क्लिनिक आहे. म्हणजे हे हॉस्पिटल तुझाच आहे. हे तुझाच आहे. भारीच की. चल सूर्या. ही आहे तुळजा मॅडमची इंडिपेंडंट केबिन. इथे बसून तू तुझ्या पेशंट्सला चेक करायचा.
सगळं तू एकट्याने केलंयस? येस ऑफकोर्स. तुळजा, लग्नानंतर आपण हे हॉस्पिटल खूप मोठं करायचं, लोकांची फक्त सेवा करायची. आपल्याकडे आलेला पेशंट पैसे नाहीत म्हणून परत जाता कामा नये. आता तू फक्त ॲप्रन घालून कामाला स्टार्ट करायचं. खरंच सिद्धार्थ, मी त्या दिवसाची कधीपासून आतुरतेने वाट बघते आणि मला खात्री आहे की तू माझ्या सोबत असशील ना तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील बघ. तुळजा, तू माझी नाही होणार ह्याचं वाईट वाटतं, पण तू सिद्धार्थची होणार आहे याचा आनंद पण आहे. भारी माणूस आहे ह्यो. तुला लई सुखात ठेवल, तुझी सगळी स्वप्न